बोलतात एकदा जोरदार टाळी त्यांच्यासाठी। 2 तारखेला होणाऱ्या पलूस नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना युतीच्या उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजय करा यासाठी जी सभा या ठिकाणी होते आहे, या अभूतपूर्व सभेसाठी या ठिकाणी उपस्थित असलेले जिल्ह्याचे अध्यक्ष माझे सहकारी श्री निशिकांतजी, शिरावून आलेले माझे दुसरे सहकारी श्री नाईक साहेब, जगदाळेजी, पक्षाचे सरचिटणीस लतीफ तांबोळी, आपल्या पक्षाच्या उमेदवार ज्योत्स्नाताई, पोपटराव मोरे, प्रकाश पाटील, संदीप ठोंबरे, साऱ्यांच्या वतीने ज्यांनी मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं, निलेशचं नाव घेतलं, सर्व उमेदवार, सर्व सन्माननीय व्यासपीठ, पत्रकार मित्र आणि अभूतपूर्व संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या तमाम मतदार बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, एकेकाळी डॉक्टर पतंगराव कदमाने या मतदारसंघाचं नेतृत्व केलं, माझे त्यांचेही जिव्हाळ्याचे संबंध राहिले। राजकारणामध्ये वावरत असताना प्रत्येकजण आपापली राजकीय भूमिका त्यानिमित्ताने घेत असतो। आम्ही सर्वांनी मिळून त्या कालावधीमध्ये बहुजन समाजाच्या व्यापक हितासाठी सत्तेमध्ये सहभागी होण्याचा निर्णय अजितदादांच्या नेतृत्वाखाली घेतला आणि संबंध महाराष्ट्रातले एक दमदार विचाराची तरुण कार्यकर्त्यांची फळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे सुद्धा उभी राहिली। मगाशी आमच्या निलेशजींचं मनोगत या ठिकाणी ऐकलं। अगोदरच्या शिरा आणि आष्टेच्या सभेमुळे वेळेवरती या ठिकाणी पोहोचू शकलो नाही याची दिलगिरी आहेच, पण ज्यावेळेला ज्योत्स्नाताई आणि माझे असंख्य सहकारी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या आशीर्वादाची साठी मी या ठिकाणी आलेलो आहे। उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये वेगवेगळे प्रश्न सोडवण्यासाठीच आम्ही सर्वजण ठामपणाने उभे राहणार आहोत। एकेकाळचा दुष्काळ असलेला हा सगळा परिसर आता ओलिताखाली आला। स्वाभाविकपणाने वेगवेगळे प्रश्न एका बाजूला सुटत असतात, परंतु नागरिकांचा एक टप्पा गाठल्याच्या नंतर तालुक्याच्या ठिकाणी ग्रामीण भागातली जनता त्यावेळेला येत असते, त्यावेळेला अनेक गोष्टींचा मुकाबला त्यांना त्या निमित्ताने करावा लागत असतो। मगाशी आमच्या विधानसभा अध्यक्षांनी सांगितलं, ज्याचा उल्लेख निशिकांतजींनी सुद्धा या ठिकाणी केला, की या शहराचा जो काही विकास आराखडा केलेला आहे त्याच्यामध्ये अनेक काही नागरिकांच्या तक्रारी आहेत। एकेकाळी मी 99 ते 2004 या सालापर्यंत नगरविकास खात्याचा राज्यमंत्री होतो। क वर्ग नगरपालिकांच्या महाराष्ट्रातले रखडलेले अनेक विकासाचे आराखडे त्यावेळेला मी मंजूर करण्याचं काम केलं होतं। मुंबई शहराचा सुद्धा विकासाचा आराखडा मंजूर करताना विलासरावजी मुख्यमंत्री होते। पुण्यासारख्या शहराची हद्दवाढ असेल, गुंठेवाढीचा प्रश्न असेल, हे सगळं प्रश्न सोडवण्याचं काम 25 वर्षापूर्वी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला करतात। त्यामुळे क वर्ग नगरपालिकेच्या मूलभूत समस्या काय आहेत? केवळ गटार आणि पुरता किंवा पाण्याच्या पुरता सीमित प्रश्न नसतात। नागरिकांचा एक विशिष्ट टप्पा गाठल्याच्या नंतर अनेक बाबी त्याच्यातून प्रकाशाने निर्माण होत असतात। त्याची सोडवणूक करण्याचं काम हे त्यावेळेला लोकनियुक्त प्रतिनिधींना करावं लागत असतं। खरं तर या निवडणुका 2021 सालामध्येच अपेक्षित होत्या, परंतु दुर्दैवाने याच्या कालावधीमध्ये गेल्या 4-5 वर्षामध्ये या निवडणुका झाल्या नाहीत। अशा वेळेला नागरिकांच्या अपेक्षा मोठ्या प्रमाणावरती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून असतात। या शहरासाठी सुद्धा अनेक वेळा निधी उपलब्ध करून दिला अजितदादांनी, राज्याचे अर्थमंत्री म्हणून उपलब्ध करून दिला। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला यश मिळालं राज्यभरामध्ये, महायुतीला फारसं यश मिळू शकलं नाही। 17 जागांच्या वरतीच महायुती त्यावेळेला यशस्वी झाली। त्यामुळे अनेकांना असं वाटलं की राज्यामध्ये पुन्हा एकदा महाविकास आघाडीचं सरकार येईल, परंतु महायुतीच्या माध्यमातून एक क्रांतिकारी योजना महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्या प्रथम त्या ठिकाणी आली। तुमचा आणि माझा महाराष्ट्र शिवरायांचा महाराष्ट्र, शिवशाहू फुले आंबेडकरांची सामाजिक समता, 18 पगड जातीला बालाबर्तदारांना सोबत घेत हिंदवी स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवरायांनी केली। 1 मे 1960 साली संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश स्वर्गीय चव्हाण साहेबांनी आणला आणि एक वेगळ्या पद्धतीचं सुसंस्कृत महाराष्ट्र घडवण्याचं काम त्यांनी केलं। शाहू फुले आंबेडकरांची सामाजिक समता हे महाराष्ट्राचं ब्रीदवाक्य लक्षामध्ये ठेवत देशभरामध्ये या राज्याची एक वेगळी ओळख असलेली आपल्याला पाहायला मिळू शकते। अशा वेळेला विविध विकासाच्या कामाला गती देणं मला अभिमान वाटतो। या व्यासपीठावरती मला बोलताना की 85 साली म्हणजे 40 वर्षापूर्वी वसंतदादा पाटील राज्याचे त्यावेळेला मुख्यमंत्री होते,
त्यांनी ज्या वेळेला राज्यामध्ये 400पेक्षा जास्त जागा काँग्रेसच्या आल्या होत्या त्याला काँग्रेस पक्षाची उमेदवारी मला 40 वर्षापूर्वी दिली होती. त्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीने समाजामध्ये काम करण्याची मानसिकता दाखवल्याच्या नंतर अनेक प्रश्नाची माहिती त्यानिमित्ताने मिळत असते. पलूच्या इतिहासात इतकी जाहीर प्रचंड सभा होणं याचा अर्थ ज्या पद्धतीने ज्या हिमतीने या निवडणुकीला सामोरं जाण्याचं आपण ठरवलेलं आहे त्याचा निर्णय देण्याचा कौल आज या पलूच्या मतदारांनी घेतला आहे असं जर का मी म्हटलं ते काय चुकीचं ठरू शकणार नाही. अनेक प्रकारची उकल उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये करायचे. विकास आराखडा त्या माध्यमातून लोकांच्या मनामध्ये असलेले वेगवेगळे प्रश्न ते दृष्टिकोनातून सुद्धा नगरपालिका हा त्याच्यातला महत्त्वाचा गाभा राहत असतो. विकास आराखड्यामध्ये करावायचे बदल असतील, विकास आराखडा मंजूर होत असताना काही ज्यांच्यावरती अन्याय झाला असेल, राज्य सरकारच्याकडे योग्य ती दाद मागण्याचा प्रयत्न उद्याच्या कालावधीमध्ये नक्कीच त्या ठिकाणी होईल. पण यावेळेला या प्रश्नाची उकल करण्यासाठी नगरपालिका महत्त्वाची. विधानसभेच्या निवडणुकीला ज्यावेळेला आम्ही समोर गेलो त्यावेळेला एक क्रांतिकारी योजना या शाहू फुले आंबेडकरांच्या शाहू फुले आंबेडकरच्या महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा अंमलात आणण्याचं काम त्या कालावधीमध्ये झालं. अजितदादांनी ही योजना ज्यावेळेला सभागृहामध्ये घोषित केली, लाडकी बहीण योजना. लाडकी बहीण योजना घोषित केल्याचा विरोधकांनी आवाज उठवली की लाडकी बहीण योजना जर का राबवण्याचं काम सरकार करेल तर महाराष्ट्र कर्जबाजारी होईल, महाराष्ट्र बँकरप्ट होईल, महाराष्ट्राला पगार देण्यासाठी पैसे उरणार नाहीत. निग्रही पद्धतीने ज्या पद्धतीने अजितदादांनी योजना त्यावेळेला घोषित केली. अदिती तटकरे माझी मुलगी आहे म्हणून मी या ठिकाणी बोलत नाही, पण आज महाराष्ट्रातल्या जवळपास 2.5 कोटी मायमाऊलींच्याकडे आज त्या योजनेच्या मार्फत स्वतःच्या स्वावलंबी जीवनाचा वैचारिक पाया घडवण्याचं काम त्या कालावधीमध्ये झालं असं जर का म्हटलं तर चुकीचं ठरू शकणार नाही. अनेकांनी टीका टिप्पणी केली, अनेकांनी सांगितलं की आज महिला भगिनीचा अभिमान त्या ठिकाणी विकत घेतला जातोय 1500 रुपयामध्ये. तो प्रश्न त्या 1500 रुपयाचा नव्हता. ज्या पोटतिडकीने ज्या शोषिकतेने कुटुंबस्थल पद्धतीने एक भगिनी आपल्या कुटुंबाची उभारणी करण्याचा प्रयत्न करत असते त्या भगिनीची सेवा करण्याचं काम बंधुतुल्य म्हणून अजितदादांनी महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून त्या कालावधीमध्ये केलं. हे मला आज नम्रतापूर्वक या ठिकाणी सांगायचं आहे. पण तेवढा पुरता सीमित आपल्याला रामायचं नाही. उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये पोलूस आणि पोलूसचा परिसर आता टप्प्याटप्प्याने अधिक मोठ्या प्रमाणावरती बदलला जातोय. कोल्हापूरला रात्रीचा विमानतळाची उतरायची सोय त्या ठिकाणी झाली. सहकार्य या सगळ्या परिसरामध्ये काय नवा अशातला काय भाग नाही. पण नागरिकांना ज्यावेळेला मोठ्या प्रमाणावरती वाढतं, नवी शिकलेली पिढी ज्यावेळेला वेगवेगळ्या पद्धतीचे तंत्रज्ञान आत्मसात करते त्यावेळेला त्यांच्या रोजगाराचे वेगवेगळे प्रश्न सोडण्याची बांधिलकी ही त्या माध्यमातून घेण्याची आवश्यकता असते. अशा वेळेला कालबद्ध पद्धतीने विकास आराखड्यामध्ये असलेल्या त्रुटी दुरुस्त करत या शहराच्या सर्वांगीण विकासाच्या कामाला आपल्याला त्या निमित्ताने गती द्यायची. मी आज आपल्याला ज्योत्स्नाताई आश्वस्त करतो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राज्याचा प्रदेशाध्यक्ष म्हणून उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये पोलूसकर आपल्यावरती विश्वास दर्शवतील त्याला या 5 वर्षामध्ये या शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम आम्ही सगळेजण प्रामाणिकपणाने करू हा शब्द आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी आपल्याला देऊ शकतो. प्रश्न एका दिवसामध्ये संपत नसतात. त्यांना बोलू द्या, त्यांची चूक नाही. त्यांनी घेतलेल्या असं झाल्याशिवाय मजा येत नसते. सभेला काय काळजी करू नका, असं होतच असतं. त्याच्याने काय फरक होत नसतं. काही माणसं आलेली असतात, काही माणसांच्यावरती परिणाम झालेला असतो, काही माणसं सोडलेली असतात तुमच्या सभेमध्ये अंतर तयार करण्यासाठी. पण आता पलुसकरांनी ठरवलेलं आहे कुणी किती अडचण निर्माण करण्याचा प्रयत्न केला तरी आपल्याला सत्तेमध्ये बसवायचाच आहे हा निर्णय त्या ठिकाणी घेण्याचा आपण त्या ठिकाणी पाहतो. पण अशा अनेक प्रकारची उकल उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी करायचे करण्याची बांधिलकी घेऊन ज्यावेळेला आपण उभे राहतो त्यावेळेला आज आमच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार ज्योत्स्नाताई आपण या ठिकाणी आहात. प्रभाग क्रमांक 1 मधून दिलीपराव जाधव आणि प्रमिलाताई या ठिकाणी उभे आहेत का दिलीपराव? प्रभाग क्रमांक 2 मधून ॲडव्होकेट महेश पाटील LLB आहेत आणि बहिताताई वारे या ठिकाणी उभे आहेत. प्रभाग क्रमांक 3 मधून ॲडव्होकेट वैभव कांबळे ते सुद्धा उच्च विद्याभूषित आहेत आणि सौभाग्यवती अंजलीताई जायकवडे या सुद्धा BSc त्या ठिकाणी आहेत. प्रभाग क्रमांक 4 मधून शरद सिसाळ ते BA आहेत आणि अनिताताई बुचडे या सुद्धा त्या ठिकाणी उभ्या आहेत. प्रभाग क्रमांक 5 मधून राजेंद्र वडार आणि स्नेहलताई लेंगरे ज्या BA इंग्लिशमधून आहेत त्या ठिकाणी आपले आशीर्वाद मागण्यासाठी उभ्या आहेत. प्रभाग क्रमांक 6 मधून अनिल राजाराम भोरे
आणि प्रभाग क्रमांक 6 मधून सौभाग्यवती सीमा माणी ज्या BSc MBA आहेत त्या आज उच्च विद्यापीठ फळी या ठिकाणी उभी राहिलेल्या आहे. प्रभाग क्रमांक 7 मधून अंजलीताई मोरे आणि भगवंत उर्फ दिगंबरदादा पाटील हे त्या ठिकाणी उभे आहेत. प्रभाग क्रमांक 8 मधून धनाजी कुंभार आणि दीपालीताई येसुगुडे ह्या आज आपल्या सर्वांच्या आशीर्वादासाठी या ठिकाणी उभ्या आहेत. प्रभाग क्रमांक 9 मधून जीवनराव मोरे आणि श्रीमती शुभंगाताई माणी ज्या BA आहेत त्या या ठिकाणी उभ्या आहेत. प्रभाग क्रमांक 10 मधून धनंजयजी सूर्यवंशी आणि स्वातीताई चव्हाण या ठिकाणी उभ्या आहेत. हे सर्व उच्च विद्याभूष नागरिक तुमच्या सर्वांची सेवा करण्यासाठी कटिबद्ध आहेत. जशी बँकांच्या मध्ये रात्री 12 वाजता गेल्यानंतर ATM असतं तशी हे सगळे आमचे उमेदवार ATM सारखे रात्री 12 वाजता फोन करा 12:01 तुमच्या सेवेसाठी सज्ज असतील असा विश्वास आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी आपल्याला देऊ इच्छितो आहे. ज्या ठिकाणी घड्याळ असेल त्या घड्याळाच्या चिन्हावरती बटन दाबा आणि आपल्या सर्वांची अत्यंत उत्तम पद्धतीने सेवा करण्याची संधी द्या. एक ठिकाणी आमच्या धनुष्यबाणाचं चिन्ह या ठिकाणी आहे त्या धनुष्यबाणाच्या चिन्हावरती सुद्धा बटन दाबत या सर्व सेवाभावी वृत्तीने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पाठीमागे एक जबरदस्त ताकद आपण उभी करावी एवढीच प्रार्थना या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी आपल्याला करू इच्छितो आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून या सर्वांच्या पाठीमागे राजकीय ताकद राज्य सरकारची पूर्णपणाची ताकद आणि अजितदादांच्या माध्यमातून भरीव पद्धतीचा निधी सदोष झालेला विकास आराखडा बदलण्यासाठी हे सर्वजण सज्ज होऊन काम करतील. त्यावेळेला सुनील तटकरे त्यांच्या सोबत असेल असा विश्वास आपल्या सर्वांना देतो. प्रचंड संख्येने या ठिकाणी आपण आलात याच्याबद्दल आपल्या अंतःकरणापासून आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब.